पुढची बातमी पाहूयात। मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बीड शहरात ओबीसी महाएल्गार मेळावा होणार आहे आणि या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला माजी मंत्री धनंजय मुंडे, प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। मंत्री पंकजा मुंडे यांना देखील मेळाव्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यापूर्वी राजीनामा देऊन बीडमध्ये यावं, अन्यथा त्यांना बीडमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिलाय। या पार्श्वभूमीवर माने कॉम्प्लेक्स परिसरात गंगाधर काळकुटे यांच्याकडून आंदोलन करण्यात येणार होतं। त्यापूर्वी काळकुटेंना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। मराठा ओबीसी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान या मेळाव्यात भुजबळ काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आपण कोर्टातही लढतो आहोत, आपण रस्त्यावर सुद्धा आपली ताकद दाखवून निश्चितपणे जे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये, ज्या बीडमध्ये या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घर पेटवली, हॉटेल्स पेटवली, त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी एल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत। आणि अनेकांची अशी आव्हानं जी आहेत छगन भुजबळने पचवलेली आहेत, हे त्यांना अजून माहिती नाही, कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसतील, एवढे लहान असतील बिचारे, त्यामुळे ते अशा ज्यात फालतू वल्गना करतात। हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही, तो राष्ट्रवादीचा नाही, तो बीजेपीचा नाही, तो कुठल्याही शिवसेनेचा नाही, काँग्रेसचा नाही, हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणीत ओबीसी एल्गार। पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत, कदाचित नेते येऊ शकणार नाहीत, काही नेते, पण कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एकवटणार।